स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। नमस्कार, स्वदेशी न्यूजमध्ये आपलं स्वागत। जिंतूर तालुक्यातून या घडीची सर्वात मोठी बातमी। ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या चारठाणा गावाला अखेर अप्पर तहसील कार्यालयाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे। शासनाच्या या निर्णयामुळे चारठाणा परिसरातील अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। अप्पर तहसील कार्यालयासाठी चारठाणा आणि बोरी या दोन्ही गावांमध्ये चुरस होती, मात्र महसूल विभागाच्या अधिकृत तुलनात्मक अहवालात चारठाणा हे सर्व प्रशासकीय निकषांमध्ये बोरीपेक्षा सरस ठरले आहे। चारठाणा अप्पर तहसील अंतर्गत तब्बल 62 गावे आणि 84,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणार आहे, तर बोरी अंतर्गत 44 गावे प्रस्तावित आहेत। या निर्णयावर बोरी येथील लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य अजय चौधरी यांनी राजकीय भेदभावाचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले आहे, तर दुसरीकडे या विरोधावरून चारठाणा परिसरातून नाचता येईना अंगण वाकडे अशी खोचक टीका राजकीय वर्तुळात केली जात आहे। एकंदरीत या प्रशासकीय विकेंद्रीकरणामुळे आता जिंतूर तालुक्यातील 62 गावांच्या नागरिकांचा हेलपाटा वाचणार असून महसूलची कामे अधिक सुलभ होणार आहेत। चारठाणा या ठिकाणी उपतहसील कार्यालयाची मंजुरी मिळाली, त्यामुळे बोरी येथे रोष व्यक्त केला जात आहे। कालपासून त्यांनी बंद पुकारलेला आहे आणि आमच्यावर अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे। मी सर्वप्रथम या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। बावनकुळे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की चारठाणा अप्पर तहसील कार्यालय व्हावं, चारठाणा तालुका व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून चारठाणकरांचा सुद्धा पाठपुरावा राहिलेला आहे। कालच्या ज्यावेळेला बोरी आणि चारठाणा अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव मागवण्यात आले, त्यावेळेला बोरी आणि चारठाण्याने अप्पर तहसील कार्यालयाचे प्रस्ताव सादर केले। प्रस्ताव सादर करीत असताना आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित अशी रीतसर मांडणी केली, प्रस्ताव सादर केला। बोरीवाल्यांनी काय केलं आम्हाला माहिती नाही, परंतु मंजूर झाल्यानंतर त्यांनी जे ॲलिगेशन केलं, चारठाणकरांनी डल्ला मारला आणि हे राजकीय सोडाने आमचं बोरीचं तहसील चारठाणला नेलं, हे साफ चुकीचं आहे। त्यासाठी मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की चारठाणा गावांची संख्या जी अप्पर तहसील कार्यालयात येते ती 62 आहे, बोरीची 44 आहे। एकूण चारठाणची अप्पर तहसीलची लोकसंख्या 84,655, बोरीची 70,500। अनुसूचित जाती आणि जमातीची 8,700, बोरीची 7,600, 4,600 आणि 916। प्रत्येक निकष जर तपासले तर चारठाणचे निकष अतिशय चांगल्या दर्जाचे। चारठाणा महसूल मंडळात मिळत असलेला महसूल हा 3 लाखाचा आहे आणि बोरीचा 2,37,000 आहे। हे सगळे निकष चारठाणचे परिपूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव ज्यावेळेला राज्य शासनाला सादर झाला, त्यावेळेला या कुठल्याही प्रकारचं राजकारण नव्हतं, कुणी राजकारण केलेलं नाही। प्रस्ताव सादर करत असताना व्यवस्थित करणं ही त्या गावाच्या प्रमुखाची जबाबदारी असते। नाचता येणं अंगण वाकडं आणि तुम्ही आरोप दुसऱ्यावर करता की तालुका होऊ दिला नाही, राजकारण यात आणलं। आमचं सरळ आणि साधं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला प्रस्ताव सादर करायचा त्यावेळेला आपण चुकीच्या पद्धतीने सादर केला असंच त्या ठिकाणी आढळून येतं। आणि ज्यावेळेला शासन एखादी व्यवस्था उभं करतं ती गोरगरीब जनतेसाठी, मागासवर्गीय जनतेसाठी, आदिवासी जनतेसाठी आणि तांडेबहुल लोकांच्यासाठी ही व्यवस्था उभी करतं, ती त्याप्रमाणे चारठाणचा निकष पूर्ण झालेला आहे। मी या निमित्तानं जे काही तिथले लोकप्रतिनिधी मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि बोर्डीकर परिवार जे आरोप करतात या ठिकाणी राजकारण केलं, ते या ठिकाणी खोडून काढण्याचं काम निश्चित करतो की जर 20 वर्षापासून बोरी तहसीलची तालुक्याची मागणी आहे तर 20 वर्ष प्रलंबित का राहील? तुम्ही सुद्धा सत्तेत होतात, तुमच्या वरिष्ठाकडे ही मागणी मांडून आपण त्या बोरीकरांसाठी का नाही मिळवून दिलं? ज्यावेळेला स्वतःची व्यवस्था असती, ग्रामपंचायत निवडणूक किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढता, नियोजनाने लढता, पण ज्यावेळेला बोरी गावाला महसुलीचा दर्जा द्यायचा, अप्पर तहसीलचा दर्जा द्यायचा, त्यावेळेला तुम्ही का लढले नाही? तुमचे निकषात तुम्ही परिपूर्तता का केली नाही? आणि आज तुम्ही सत्तेत आहात, एक या राज्याचा भाग म्हणून तुम्ही सत्तेत असताना तुमच्या वरिष्ठाकडे ही मागणी मांडून मान्य का केली नाही? आज
सर्वसामान्य जनतेला विटीस धरण्याचं काम आपण करू नये. ज्या ज्यावेळेला निवडणूक येते त्या त्यावेळेला अपर तहसील आणि तालुक्याचा कार्यक्रम तुम्ही आजपर्यंत 20 वर्षात राबवला आणि दुसऱ्याला दोष देऊन अजिबात चालणार नाही. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. बघा, याच सेलू आणि जिंतूर मतदारसंघाचं नेतृत्व मेघनादिदी साकोरे बोर्डीकर गेल्या अनेक वर्षापासून करतात. हे करीत असताना त्यांना बोडी आणि चारटणा आज दुध भाव वेगळा करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तिने राजकारण निश्चितच केलेलं नाही. करायचं असेल तर दोन्ही करा असा त्यांचा माणूस होता आणि दोन्ही प्रस्ताव त्या ठिकाणी सादर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ज्यावेळेला आपण सगळे उपस्थित होतो, आम्हाला बोलवण्यात आलं, त्यावेळेला त्या ठिकाणी असं ठरलं की सर्व पक्षीय नेत्याकडे जाऊन आपण ही मागणी मांडू. तर आमचं एक साधं गणित आहे की ज्यावेळेला सर्व पक्षीय नेत्याकडे जायचं, तुम्ही मेघनादिदी साकोरे बोर्डीकरांकडे का नाही आलात? तुम्हाला राजकारण करायचं होतं किंवा सगळ्यात महत्वाचं कुठलंही काम करत असताना ज्यावेळेला समाजसेवा करायची असती, समाज संघटन करायचं असतं, गावासाठी करायचं असतं, त्यावेळेला मीपणा नसावा, आम्हीपणा, आमचं ही वृत्ती असली पाहिजे. त्या ठिकाणी ती दिसून आली नाही. आम्ही सांघिक सगळे सोबत होतो, सर्व पक्षीय आमच्या सोबत होते. मी सर्व पक्षीय चारठाणा आणि परिसरातील सर्वांना त्यांचे आभार मानतो की सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली. तशी आपण आमच्या मेघनादिदी साकोरे बोर्डीकर त्या तुमच्या पण आहेत, तुमच्याच सगळ्यांच्या या राज्य सरकारमध्ये आपण त्यांच्याकडे जाणं क्रमप्राप्त होतं. परंतु आपला मीपणा या ठिकाणी नडला, तोच गावासाठी दिशाहीन राहिला. मला वाटतं गावाची दिशाभूल करणं आपण थांबावं. जे लोकांना वेठीस धरण्याचं काम केलं आणि बंदच या ठिकाणी हाक दिली, मला वाटतं सर्वसामान्य जनतेची जी रोजीरोटीचा प्रश्न आहे यांना निश्चितच आपण वेठीस धरण्याचं काम करतात स्वतःच्या स्वार्थासाठी. येणारी निवडणूक डोळ्यावर ठेवून हे सगळं काम आपण थांबावं. सरकारी दरबारी निश्चित नाही मिळेल. आदरणीय दिदींना सुद्धा जसं तुम्ही सांगितलं डल्ला मारला, आम्ही बोरीला देऊ नका असा आमचा माणूस नव्हता. आणि ऐतिहासिक परिस्थिती बघा, चारठाणची भौगोलिक परिस्थिती बघा. ऐतिहासिक परिस्थिती जर पाहायची असेल तर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक 32 आहेत. या ठिकाणी पौराणिक जर पाहायचं असेल तर 364 मंदिरं या चारठाणला आहेत. हे सगळा वारसा आणि वसा या चारठाणला लाभला. आमची माती चांगली, आमचं पाणी चांगलं, आम्ही कोणाबद्दल वाईट आणि द्वेष भावना ठेवत नाहीत. आमचं झालं निश्चितच आनंद आहे. त्या आनंदात आपण सगळे सहभागी व्हा. आपला जर प्रश्न त्यांचाच मतदारसंघ आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही बोरी जिल्हा परिषद गटातून झालेली आहे. त्यामुळं ते त्या गटाला दुर्लक्षित करू इच्छिणार नाहीत. हा राजकीय भाग आपण बोलू शकता, आपल्याला ते स्वातंत्र्य आहे, परंतु लोकांची दिशाभूल थांबवून अजूनही हे सगळ्या लोकांना वेठीस धरणं हे थांबावं. येणाऱ्या काळात निश्चितच मार्ग निघेल, परंतु सर्व पक्षी एकत्र या आणि खरंच गावाबद्दल तळमळ असेल तर राजकारण बाजूला ठेवा. उद्याच्या निवडणुकीत कोण हरण जिंकल, परंतु गावाला जिंकायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जिंकावं लागतं. जे आम्ही केलं ते आपण करा, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत. परंतु डल्ला मारला आणि राजकारण ह्या गोष्टी बाजूला ठेवा. खऱ्या अर्थानं मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मोठी ताकद आज आपल्या सोबत आहे, ती म्हणजे मेघनादिदी बोर्डीकर आणि ज्यांना भरपूर मोठा अनुभव आहे असे रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या सोबत या. निश्चितच या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी 4 वर्ष आहे. त्याबरोबर बोरीचा विकास करा. आणि राजकारणाचं जर बोलायचं झालं तर आम्ही तुम्हाला साधा प्रश्न विचारू नये, परंतु तुम्ही राजकारण करत असताना ही वेळ आणली की आपणही त्या बोरीच्या गटाचं गेल्या 20 वर्षापासून प्रतिनिधित्व करत असताना काय विकास साधला. आणि बोरीकरांना सुद्धा विनंती करतो की जर विकासापासून तुम्हाला लांब ठेवण्याचं काम जर कोणी करीत असेल तर मी तुम्हाला आव्हान करतो, साथ घालतो की आपण मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि त्यांच्या विचाराचं व्हा. निश्चितच तुमच्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा कुठलाही आकस नाही, परंतु ही द्वेष भावना पसरवल्या जाते, ही दिशाभूलही विरोधकांनी थांबवावी. तुम्ही ते विरोधक नाही, सत्तेत आहात, परंतु विरोधक मानता असं मला वाटतं. म्हणून हा प्रश्न तुमचा अनुत्तरित राहिला. याला उत्तर जर पाहिजे असेल तर निश्चितच एक संघ बसा, एका चटईवर बसा, याचं उत्तर मिळेल आणि राजकारण थांबवा. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, थांबतो. पुन्हा एकदा मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री बावनकुळे साहेब यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की आमचा हा कार्यक्रम ज्यावेळेला या ठिकाणी कार्यालय येईल त्यावेळेला आम्ही काल दिदीला सांगितलं संवाद दौऱ्यात की हा कार्यक्रम होत असताना बावनकुळे साहेब, गोरे साहेब, मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत प्रचंड मोठ्या जल्लोषात या अपर तहसील चारठाणाचं शुभारंभ होईल. हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण हे सगळे या. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आता वरचे अधिकारी येतील, ठरवतील. त्याचं अजून नियोजन आलं नाही. सगळ्यात महत्वाचं, ह्या अपर तहसील कार्यालयाच्या संबंधी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या नेत्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी, म्हणजे सामान्य चपराशापासून ते जिल्हाधिकारीपर्यंत, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित क्लर्क, ज्यांनी मदत केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि हा झालेला निर्णय ऐतिहासिक निर्णय, हा मागे झाला नसता, पुढे होणार नाही. भविष्यात चारठाणा तालुका निश्चितच होईल आणि त्यानंतर नगरपंचायत सुद्धा चारठाणा झाल्याशिवाय राहणार नाही. हा मनस्वी झालेला आनंद आम्ही काल व्यतीत केला आणि भविष्यातही मोठा जल्लोष करून साजरा करू. खान फिरदोस, सचिव सीएससी असोसिएशन चारठाणाच्या वतीने आमच्या राज्याच्या राज्यमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर आणि आदरणीय नानासाहेब राऊत, आमचे गावचे भाग्यविधाते आणि आदरणीय बोर्डीकर साहेब यांच्या प्रयत्नाने आणि यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज चारठाणा अपर तहसील कार्यालय मंजूर झाला. तर आमचं सीएससी असोसिएशन जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 24 ते 25 ऑनलाईनचे आमचे दुकाने आहेत. ते 24 ते 25 ऑनलाईनचे दुकाने नेहमीच विद्यार्थी असो, पालक असो, शेतकरी असो, यांना विविध दाखले जसे रहिवासी उत्पन्न प्रमाणपत्र, पीएम किसानची केवायसी असो किंवा निराधार, अपंग, वृद्ध असतील यांची केवायसी करण्यासाठी तत्पर आहोत. आणि नानासाहेबजी दादा राऊत यांनी गावातील शिष्टमंडळ, पंचायत समिती सदस्य तहसील देशमुख, व्यापारी महासंघाचे संदीप देशमुख, दीपक भाग्यवान वगैरे सर्वांना घेऊन राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची वेळोवेळी भेट घेऊन शिष्टमंडळाचा त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि गावाची आमच्या चारठाण्यासाठी अपर तहसीलची जी रास्त मागणी होती ती रास्त मागणी ठेवली. जशी तुलना केली बोरीची आणि चारठाण्याची, तर चारठाण्याची जवळपास 84,000 लोकसंख्या त्याच्यावर अवलंबून आहे, तर बोरीकडे फक्त 70,000 लोकसंख्या आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघितली तर चारठाण्याकडे जवळपास 8,500 ते 9,000 आहे. तिथं बोरीमध्ये फक्त 4,000-4,500 आहे. महसूल मंडळे बघितली तर समान येतील, पण महसूल बघितलं जे उत्पन्न शासनाला होणार आहे ते चारठाण्यातून जवळपास 3 लक्ष आहे, तर बोरीतून फक्त 2,37,000 येत आहे. असं आदरणीय नानासाहेबजी दादा राऊत यांनी आम्हाला सगळं सविस्तर सांगितलं. तर पुनश्च एकदा गावकऱ्यांच्या वतीनं, सीएससी संघटना असोसिएशन वतीनं आदरणीय मेघना दीदी साकोरे बोर्डीकर, आदरणीय बोर्डीकर साहेब आणि आमचे भाग्यविधाते गावचे नानासाहेबजी दादा राऊत, आमचे सर्व शिष्टमंडळ आणि गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून चारठाण्याला अपर तहसील मिळवून दिलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. अपर तहसील कार्यालय मंजूर झाल्यामुळे चारठाणा मंडळ, वाघी मंडळ आणि बामणी मंडळ या तिन्ही मंडळातील नागरिकांना खूप आनंद झाला. त्या आनंदात आम्ही सगळे सहभागी आहोत. यानंतर सर्वप्रथम मी मेघना दीदी साकोरे बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर आणि बावनकुळे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला मदत केली, त्यामुळे आमचा चारठाणा अपर तहसील मंजूर झालं. त्याचबरोबर गावातील सर्व नागरिकांनी त्याचा पुढाकार घेतला. एक एक कागद आमचे सन्माननीय नानासाहेब दादा राऊत यांनी भौगोलिक परिस्थिती बघता वाघीपासून वजरपासून सर्व समाजवाईज कागद काढे, डॉक्युमेंट काढे, ते पूर्ण बंच करून आम्ही 4 ठिकाणी दिले. सन्माननीय मेघना दीदी बोर्डीकर जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्तालय आणि त्यानंतर बावनकुळे साहेब यांची आम्ही शिष्टमंडळाने बैठक घेऊन त्यांच्याकडेही विनंती मागणी केली आणि ती मागणी आज आमची मंजूर झाली. त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आभारी आहोत.